सकाळ झाली, धामणी असली. आमच्या घरात पुरणपोळी शिजली, कटाची आमटी हळू शिजली. बटाटा भाजीची मज्जाच वेगळी. कुरकुरीत पापड, कुरडे, भजी छान फार. माव भातावर तुपाची धार. माझ्या खंडोबा माऊलीसाठी हा नैवेद्याचा उपहार. निळ्या आकाशात पिवळ्या भंडाराचा पाऊस, ढोल ताशाने पालखीची माऊस. माझं छोटस मन झालं एकदम खुश. कपाळावर भंडारा लावला, पिवळा रंग खूपच भावला. देवाला पाहून हात जोडून जय मल्हार मी हळूच बोललो. येळकोट गजर झाला, सगळा रस्ता आवाजात नाला. क्षणभर थांबलो देवाजवळ, मन झालं शांत खूपच हळवं. डोळे मिटून एकच विचार, सगळे खुश राहो हेच उपकार. मग दिसले खाऊचे गाडे, शेवरेवरीचे रंग आगळे वेगळे. भजी चाट गरम गरम वडे, थोडं खाल्लं थोडं साठवलं. माझा पोट म्हणालं बस पुरे झालं. दुकानात चमकली रंगात रंग, फुगे हसले घे मला संग. खेळणी पाहून डोळे चमकले, बाबांनी हो म्हणलं आणि माझं मन फुललं. पाळणा फिरला वर आणि खाली, हसू उडलं आकाशापर्यंत भारी. थोडी भीती थोडी धमाल, आईचा हात आणि सगळं कमाल. संध्याकाळी दिवे लागले, गाव सोनेरी उजळले. खंडोबा माऊली थँक्यू खूप. माझ्या मनात कायम राहू हा सणाचा रूप. ही आहे आमची धामणीची यात्रा, भक्ती मजा आणि प्रेमाची मात्रा. माझ्या आठवणीत ठेवेल जपून मी. आता जय मल्हार बोलून निरोप घेतो मी. पुन्हा येईन यात्रेत नक्की मी. लाईक, शेअर, कॉमेंट अँड सबस्क्राईब. बाय बाय.